मित्रांनो, ही शेळी आहे ना दुसऱ्या शेळींना चरू देत नाही आणि ती बाकीच्या शेळ्यांना हे ज्या बाहेर मोकळ्या फिरतात यांना नुसती मारत राहते आणि खाऊन पण देत नाही आणि तिलाच वाटतं मलाच खायला मिळावा म्हणून आपण तिला जोपर्यंत त्या खात नाहीत तोपर्यंत हिला बाहेर सोडायचं नाही आणि त्याच्यासाठी आपण गव्हाणीतच मित्रांनो चारा टाकलेला आहे जिथं आपण रात्रीशी बांधतो. जर आपल्या गोट फार्ममधल्या काही शेळ्या जर दुसऱ्या शेळ्यांना मारत असतील तर त्यांना त्या दुसऱ्या शेळ्यांना किंवा त्या मारणाऱ्या शेळीला पोटभर खायला व्यवस्थित घालून नंतरच मोकळा सोडायचा. कारण ते अशा फिरणाऱ्या शेळ्यांना ना नुसतं मारत राहतात आणि शांत खाऊ देत नाही. आता हे बघा, ही शेळी आपण बांधून ठेवली ना त्याच्यामुळे व्यवस्थित खातात. अशी सवय जर आपण लावली तर कदाचित तिथं जी मारण्याची जी सवय आहे ती पण दूर होऊ शकते. कारण चारा आपल्याला खायला मिळावा दुसऱ्याला मिळू नये अशी पण म्हणजे मानसिकता असते. त्याच्यामुळं पण मारत असेल देवते. तर मानसिकता दूर होण्यासाठी आपण तिला वेगळी ट्रीटमेंट आता देऊ राहिले आणि ती ट्रीटमेंट अशी त्यांना वेगळा चारा दिला आम्हाला वेगळा तिला पोटभर खाऊ घालायचं आणि नंतरच मग बाहेर सोडायचं म्हणजे जेणेकरून दुसऱ्या शेळ्यांना मारणार नाही. असा थोडासा अंदाज आपण तिच्या वर्तनावरतून थोडा निष्कर्ष काढलेला आहे आणि त्याची ट्रीटमेंट तिची आपण चालू केले. तर बघूया आपण याच्यात काय फरक पडतोय. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण शेअर करू त्याच्यावरती पडलेला फरक.